मकर संक्रांत हा सण उत्साहाने साजरा करण्यात येतो। सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषात संक्रांत म्हटलं जातं। जेव्हा महाभारत घडले त्यावेळी भीष्म पितामह यांनी त्यांच्या देहातून वेदना सहन करून देहत्याग करण्यासाठी मकर संक्रांतीचा दिवस निवडला होता। गीतेत स्पष्टपणे सांगितले आहे की जो माणूस उत्तरायणात शुक्ल पक्षात देहत्याग करतो त्याला मुक्ती मिळते। देवी पुराणानुसार याची कथा अशी सांगितली आहे की शनी महाराजांचे त्यांच्याच वडिलांशी वैर होते, कारण सूर्यदेवाने त्याची आई छायाला त्याच्या दुसऱ्या बायकोच्या म्हणजे संज्ञाचा मुलगा यमराजाशी मतभेद करताना पाहिले होते। या गोष्टीवर ते नाराज होऊन सूर्यदेवाने संज्ञा आणि त्यांचा मुलगा शनी याला स्वतःपासून वेगळे केले होते। म्हणून शनी व छाया यांनी सूर्यदेवाला कुष्ठरोगाचा शाप दिला होता। यमराज आपल्या वडिलांना सूर्यदेवाला कुष्ठरोगाने पछाडलेले बघून दुःखी झाले। यमराजाने वडिलांना कुष्ठरोगापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी कठोरात कठोर तपस्या केली होती, परंतु सूर्याने रागात येऊन शनी महाराजांच्या घरी असलेली कुंभ राशी म्हणजेच जिला शनिदेवाची राशी मानली जाते ती जाळून टाकली। त्यामुळे शनी व त्याची आई छाया हिला हाल अपेष्टा सहन करावी लागली। यमराजाने आपली सावत्र आई आणि भाऊ शनीला अत्यंत त्रासात असलेले पाहून त्यांच्या उद्धारासाठी व त्यांच्या कल्याणासाठी वडिलांना सूर्यदेवाला समजावण्याचा प्रयत्न केला। जेव्हा सूर्याने सांगितले की शनी जेव्हा दुसऱ्या घरात म्हणजेच मकर राशीत येईल तेव्हा शनीचे घर धनधान्याने भरपूर असेल, यावर शनी महाराज हे प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले की मकर संक्रांतीला जे कोणी सूर्यदेवाची पूजा करतील त्यांना शनिदशेचा त्रास सहन करावा लागणार नाही। आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।